पूजन करून झालं आहे आणि आता आपण फटाके वाजवले आणि मस्त एकदम गॅलरीमधनं व्ह्यू घेतला. आपली लायटिंग प्लस आपली छोटी मोठी प्लांट आहेत, मस्त क्यूट असे. आणि अचानक सँडीचा फोन आला की शिर्डीला निघायचे. तर नमस्ते मेरे दोस्तो, आपला अचानक भयानक असा प्लॅन झाला आहे. शिर्डीला चाललो आहे आपण साईबाबांना भेटायला आपल्या. आणि सँडीचा अचानक असा प्लॅन झाला, तो बोलला जायचं का, तर बोललो जायचं. आणि आम्ही निघालो आहे. आमची गँग, आमचे पोलीस आर्मी ऑफिसर, एक्स आर्मी ऑफिसर आमच्यासोबत आहेत. आणि सँडी आणि हाय सचा ब्रो हाय, आम्ही सगळे. आणि आता सम्याला घेतोय, सम्याला घेऊन आपण पुढचा प्रवास चालू करतोय. तर तुम्ही आता बघा आमचं दर्शन कसं होतंय. एकदम शांत दर्शन होणार. योग आहे चांगला. चलो बाय बाय. समीरला घेतलाय आपण भाऊ आता. समीर आणि आमचे पोलीस एक्स आर्मी मॅन आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही. आणि आता CNG भरायला आलोय, तर मग आपण CNG भरू. थांबा जरा दाखवतो तुम्हाला आमचा कर्जतचा CNG पंप. 24 तास चालू असतो बरं का. आणि खूप मस्त मजा येते, आनंद वाटते. आणि हे बघा आमचे मित्र, प्रिय मित्र सत्या हजारे, प्रिय मित्र. हे बघा, हे आमचे प्रिय मित्र, हे आमचे प्रिय मित्र. बघा तुम्ही. आम्ही झालो गामला चाललो. हे आमचे सरपंच नमस्कार संदेश देशमुख, हे समीर वागवले आपले जिगरी दियार, हे सचिन आपले भाऊजी, आणि हे आर्मी मॅन बघा. डॉगेश भाई. CNG भरली, आमची कॉन्ट्री पण जमा झाली. आपण ट्रिपला जातो सगळं TTMM मध्ये करतो भावांनो. ओके काय रे, CNG भरली का नाही आपल्या? आता पॅटलमध्ये CNG मध्ये सगळं भरलेलं आहे आणि आपण फास्टॅगला रिचार्ज मारून निघालेलो आहे. तर मग आता आपण भेटूया मधल्या घाटामध्ये. चला टाटा बाय बाय. आपल्या गाडीत हवा टाकायची आहे, इथं उठत नाही आहे हवा टाकायला. तर आम्ही काय केलाय, आम्हीच भरतोय हवा. बघा काय एवढा डोका आहे. आमचे आर्मी एक्स आर्मी ऑफिसर आहेत, हे स्वतःच हवा टाकतायत. किती करू बोल. हे बघा हवा कमी करायला पण आमच्याकडे लगेच एकदम सिस्टमॅटिक सगळे लगेच तिथं आमच्या डिस्प्लेला दाखवते हवा किती आहे काय आहे. सगळे एकदम टकाटक काम आहे. 35 झाली, 1% कमी कर. हे बघा दिसतं का तुम्हाला मीटर मध्ये? हा बात चल 29 वाढल ती 38च्या 37 झाली. थांब डोरला बघ किती आहे. थांब ए ऐका, 35 ठेव पुढं, 35 ठेव माग, सगळीकडे 35 पाहिजे आपल्याला. हा हे बघ इथं दिलंय बघा 35 दिसणार नाही तुम्हाला. चला होय वाढल ती 34 कमी करू का? हा बा पाठवायची कर थोडी. चला कमी चालू आहे. चला तुम्हाला आता काय निघूया आपण. इथे पेट्रोल टाकू गाडीत आणि निघूया. ठीक आहे. आय लव मसाची जत्रा येणारच आहे. आमच्या सगळ्या हॉरर स्टोरी चालू आहेत गाडीमध्ये. जो ज्याची स्टोरी सांगतोय. आता ससा दिसला, मांजर दिसली आम्हाला. तुझं काय किरण? पुढे आता कोल्हा पण दिसेल. कोल्हा नाही तू काय बोलला आता? हा तो डायरेक्ट शहापूर रोडला निघतो इकडे, पण तो पण खूप खतरनाक रस्ता आहे. आणि त्यावेळेस 10च्या नंतर त्या रस्त्याने कोण जात पण नाही जास्त. कोण बोलला? अरे लाईट बंद, लाईट चालू करा. ब्लॉग ब्रो. स्टोरी समीर तुझ्या बरोबर काय स्टोरी झाली सांग जरा आमच्या फ्रेंड्स लोकांना. आयच्या पत्ता मोबाईल पडला. हे पण आलं पाहिजे मोबाईल मध्ये. हा हे बघा सँडी बोललाय ती नदी बघा तुम्ही. ही नदी आहे. या नदीमध्ये सगळे 2 नंबरचे डॉन राहायचे. मर्डर बिडर इथं झालेले. तुम्ही बघू शकता ही नदी अशी आहे. आणि हा ब्रिज ब्लास्ट केला होता मध्यंतरी. सांगा समीर, तुम्ही तुमची स्टोरी सांगा. तुम्हाला असं काही भात झालाय का?
पास म्हणजे इथं कुठे माहितीये का, आपल्या इकडेच रे, कशाळेच्या पुढं नायगाची वाडी आहे ना, तिकडे एकदा आम्ही गेलेलो हळदीला. तेव्हा ना आमच्या गाडीच्या समोर मध्ये डायरेक्ट ससा आला आणि आमच्या सोबत गाडीच्या स्पीडला पळत होता ससा. मग काय माहिती स्टोरी. मग आम्ही पण जरा घाबरलेलो थोडे. मग झालं. हा बरोबर, तू बोलला होता मला ह्या गोष्टीला झाले मला वाटतंय 7-8 वर्ष. बरोबर. तुमच्या स्टोरी सांगा आता. आम्ही 4-5 जण आम्ही ना पावसाळ्यात आम्हाला चाललेलं शिर्डीला. ठीक आहे, आम्ही माझ्या लाईफ मध्ये 50च्या प्लस वेळा आम्ही शिर्डीला गेलोय. 12-1च्या दरम्यान होता, कधीच चुकलो नाही. मॅप लावलेला बरोबर. तर आम्ही ना असा लेफ्ट साईडला कुठे एक क्रॉस जॉईंट रस्ता झाला, त्या रूटने मॅप दाखवत होता. मॅप मध्ये दाखवत होता चाललोय मेन रस्ताच भेटत नाही. 1-2 वाजले रात्रीचे. पाऊस पण भरपूर पडत होता, रिमझिम. गाडी होती माझ्याकडे सियाज. चाललोय गप्पा गोष्टी रस्ताच भेटत नाही, मेन रस्ताच भेटत नाही. चकवा लागला आम्हाला. चकवा, हा बरोबर, थोडक्यात चकवा. एकदा डुक्कर दिसला, एकदा ससा दिसला. ठीक आहे, बाकीचे सगळे मित्र घाबरले. दुसरा माझा मित्र ड्रायव्हिंग करत होता, पप्प्या गायकवाड म्हणून. मी लेफ्ट साईडला बसलोय. असंच ना रस्ता संपताच एकदम छोटा, गाडी दिसत नाही, काय नाही. तरी गाडी चालते बोलो मॅपच्या आम्ही आधारावर चालतोय गाडी घेऊन. तर एक छोटंसं गाव लागलं. रात्री 2:30-3 वाजले असतील त्या दरम्यान. आणि आम्ही एक हेल्प मागायला एक माणूस दिसला, असे केस वगैरे वाढलेले, असे प्रॉपर चिपरा, असा एकदम विचित्र माणूस होता तो. तर काच खाली केली आणि विचारला त्यांनी, माझ्या मित्रांनी, का शिर्डीला जायला रस्ता कोणता. तर काय बोलला असेल, त्या बसा हीच शिर्डी. आणि बाजूच्या एवढी फाटली, गाडी फिरवायला रस्ता नाही. गाडी फिरवायची कशी. मी जरा डेअरिंग केली, उतरलो गाडीच्या खाली. तो माणूस आला, या बसा, बोलतो हीच शिर्डी. सगळ्यांची पापडली. मी जरा डेअरिंग केली, उतरलो गाडीच्या खाली. बोल चल उतर, मी गाडीवर बसतो. मग तिथून रिव्हर्स गाडी मारली आणि परत असं कसं तरी 4 वाजले आम्हाला रस्ता भेटायला. तेव्हा मेन रस्त्याला लागलो बाबा. बेकार खतरनाक सीन होतो तेव्हा. त्या कंडिशनला नशीब तुझ्या गाडीत पेट्रोल होतं, डिझेल होतं. आपण लॉंगला जातो कसं डिझेल फुलच करून जातो ना. आता कसं आपण पण टाकलंय, फुल गेलं, सीएनजी फुल आहे, पेट्रोल फुल आहे. अशी स्टोरी आहे. ते होतो एखाद्या वेळेस चकवा लागतो. नाही लागतो चकवा. सचिन शेठ तुमचं काय. आमच्या जोडीला पण सेम समयासारखंच घडलेलं. साहेबांना घरी सोडताना शेटला माझ्या समोरून रात्री जवळजवळ 2-2:30च्या सुमारास बेंडशे गावाची इथे आपलं आणि पोसरी गावाच्या मधला जो रस्ता आहे नदीच्या समोर, तिथे ससा समोरून गेला. ससाच गाडीच्या समोर जाताना दिसतोय. काही वेळानंतर तो अचानक गायब झाला, दिसेनासाच झाला. तेव्हापासून त्या रोडला आम्ही एवढं घाबरतो रात्रीच्या टायमाला की आम्ही जातच नाही. आणि त्या दिवशी नेमकं पौर्णिमा का अमावस्या काहीतरी होती. बापरे. त्या दिवशी तो नेमका दिसला. दुसऱ्या दिवशी शेटला विचारलं तर शेट म्हणाले की इथे ते आहे, चकवा इथे दिसतो, काही करा तुम्ही, पण त्याच्या खाली कधी गाडीच्या खाली उतरायचं नाही. त्यानंतर आम्ही कुठलीही रात्र असो किंवा दिवस असो त्या भागात आम्ही फिरकतच नाही. पण रात्री शक्यतो कोणी उतरत पण नाही. आणि मोस्टली सगळी लोक त्या गावातली पण आहेत ना, सगळी मग बाहेरच्या रोडने जातात, कोशाणे साईडने. 2च्या नंतर त्या रोडला कोणी फिरकत सुद्धा नाही. आणि जो माझ्या जोडला गाडी बोलतोय तू, पोसरी आणि बेंडचा रोड आहे ना, पोसरी बेंडचा डायरेक्ट तो आपल्या विपुरीला लागतो तो. दादांचं घर सोडून सही आहे. मध्ये एक तो कच्चा रोड आहे थोडासा, 100-200 मीटरचा. बरोबर. त्या रोडला. नाही तुला एक बोलू, त्या बघ माझ्या अंगावर काटे आले बघा. मी ज्या वेळेला पोद्दारला राहायचो त्यावेळेला मला त्या रोडला भास आलेला आहे. बोल, तू कंटिन्यू कर. त्यानंतर जो पोरगा माझ्या गाडीत होता ना, त्याला ते जास्त हे झाल्यामुळे तो आजारी पण पडला 2 दिवस. नंतर जेव्हा शेट आम्हाला बोलले त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत कधी त्या रोडला 2च्या नंतर कधीच जात नाही. रात्रीच्या सुमारास कोणी जाऊ पण नाही, हे सगळ्यांना मी सांगतो. पोसरीमधनं आतमधून शेटचं घर आहे ना, त्यांच्या घराच्या बंगल्याच्या पुढे आपण जातो नाही का नदीला टेकून आहे ना, नदीला टेकून. तिथे वाईटच आहे. खूप वाईट जागा आहे. तर आपण अशा सगळ्यांच्या स्टोऱ्या घेतल्यात मस्तपैकी. या रोडला एवढी भीती वाटेल त्या समृद्धी महामार्गाला. नुसत्या गाड्या दाबून चालू असतो ते. मी त्या रोडला त्या दिवशी चालवली गाडी. संभाजीनगरला गेलो होतो ना सच्चा संदेश. अशी मजा आली ना गाडी चालवायला, जन्नत रे. पण दिवसा 180-160 काहीच नाही रे.
काही नाही, पण रात्रीच्या ठीक आहे तो रोड. हा रात्रीच्या ठीक आहे. दिवसा नजर संपत नाही तेवढं तुला रस्ता दिसतो. आणि दिवसा अचानकच म्हणजे झोप पण येते, डुलका पण लागतो त्या रोडला. बरोबर. त्याप्रमाणे तो रिस्कीच आहे थोडासा. सिंगर 80 का वर जायचं नाही रे. 80 दिवस म्हणजे डायरेक्ट दिवस. ऑलराऊंडर आहे. SOS म्हणजे काय रे? SOS इमर्जन्सी सर्व्हिस. सास नाही भेटत फोन करा. हे बघा लँडलाईन फोन नंबर पण टाकते. सुंदर असा आपला प्रवास चालू होता आणि आपल्या गाडीचा नेमका अचानक झाले टायर पंक्चर. जोरात आपटल्यामुळं गाडी पंक्चर झालेली आहे. एवढा अतिसुंदर असा रस्ता आहे, पण मध्ये मध्ये असे खड्डे आहेत, तर तुम्ही जपून गाडी चालवा. आपल्या संदेश भाऊच्या गाडीचा टायर झालाय पंक्चर. हे बघा. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा मोठ्या मोठ्या देशामध्ये होत राहतात. मुता तुम्ही मुता पाना आहे बाबा. पाना भेटलेले आहे. संध्या तू ब्लॉग घे. घ्या जरा मला. संध्या तू ब्लॉग घे. गाडीचा टायर झालाय आमचा पंक्चर. स्टंप काढलेला आहे पंक्चर. पाशा तू डायरेक्ट कसा बोलतोय? थांब थांब. तो लूज करू दे ना आधी. अरे मग आपल्याला जॅक लावा लागेल. जॅक लाव ना तू. काय ते त्याला लूज केलं का जॅक लावशील? करू का बंद पाशा? कोण करतो? घे जरा मजा. मजा घ्या रात्रीची. त्याची थंडी आहे आणि गाडी पंक्चर झाली. ह्याला दे किरण काढल ती. काय आमच्या ब्लॉकला संदेशचा फेवरेट टेडी बघा. संदेश पॉवरफुल एक बनवू का? एक पॉवर बनवू सर. हा तू बनव. पॉवरफुल बनव. हा जॅक कुठे का? जॅक चली झोपू दे. संदेश एक पॉवर बनवू दे. जॅक चालवायचं काम एक दिवस करू शकतो. एक दिवस करतो. हा आपला लाल कुठे? आपलं लाल गाडी. गाडीतला लाल कुठे? कशासाठी? एवढ्या पाठीमागे गाड्या उभ्या आहेत. कशाला माहिती तुला सचिन हे बनवून भेटेल का रे? घाट मध्ये असं कशासाठी बोलतो? हे कडक नाही रे ते निकीचं. हे कडक नसतं शेट. नशीब माहिती टायर लक्ष केलं मीटर गेला तर काय? बघ खेळा बघ. खेळ आहे. अरे 5% दाखव खेळा दाखव आम्हाला खेळा दाखव. हा खेळा. हा खेळा बघा तुम्ही. एक स्टंप कुठे गेला गाडीतला आपल्या? दोन होतो. आपटली ना गाडी. मी तिथं बोललो मला आले अशी आपटली का? दुसरा स्टंप कुठे गाडीतला? एका इथं आहे ना एकच. चला साईबाबाला चाललोय. पाय मला 10 रुपयाची नोट भेटली. बरोबर बोललं ना? तुझे पडले? नाही माझं नाही बोललं. हे तुला भेटलं तू तर झालं. एक चक्की दाखव. चक्की सगळ्या गिरणीची चक्की बघा. थांब जरा. चक्की अटकली. हे टायर छोटा असतो हा. कुठला? स्टेपनीचा. काय असतो रे भावा? तोच टायर आहे. टॉय दाखव ना इथं. ए दाखव त्याला. आता करू का पाशा बंद? हा कर. नवीन टायर आम्ही काढलाय. छोटा इथं फिट करू आम्ही. एक साईज वारी छोटा असतो का? विचारलं ना मी जरा. हा जर पंक्चर असतं तर रे त्याच्या. काहीच ऑप्शन नाही इथं. काहीच नाही.
म्हणून गाडी इथे येताना या रोडला एकदम नवीनच गाडी पाहिजे. काय तुम्ही येत असाल ट्रॅव्हल करायला तर चांगली गाडी कंडिशनमध्ये पाण्या बिना प्रॉपर बघा गाडीमध्ये तरच निघा या रोडला. काही तुम्हाला ऑप्शन नाही रोड. आणतो टायर चल. सगळं मला तो नवीन पोरा करकरीत टायर आपण टाकतोय मित्रांनो. तुम्ही बघू शकता संदेश शेटनी टायर अजून लावलाच नाही गाडीला. त्याच्यावरची अजून लाईन पण गेलेली नाही. गरम आहे बाबा. अरे गरम म्हणजे गाडी चालली असेल दोन्ही की एखादी थांब थांब मग गरम थोडं बाहेरच ठेव मग जरा गरम असेल तर त्याला बाहेर टाकी खाली त्याला पाणी मिनी टाक थोडं त्याच्यावर. काय रे मग कसला गरम आहे बघ. सगळे आम्ही पण कुठे गेला काय माहिती गेला असेल खाली पुढे आला असेल तो. ते राहू दे कामाचं इथे पण कोणाची बघ घालणार नाही नको रे. कुठं पण नको टाकू. अशा प्रकारे आमचा टायर फिट झालेला आहे. गॅस आहे. आपला टायर बदलून झालेला आहे मित्रांनो. गाडीचाच टायर अचानक भयानक असा पंक्चर होत राहतं कारण का गाडीच्या टायरमध्ये असा छोटा मोठा नाही एवढा मोठा खिळा होता. तर आपण स्टेपनी टाकली आहे बघा टायर. त्याला मस्त भिजवून आपण ठेवला आहे त्यामुळं तो गार होईल थंड होईल आणि मग आपण त्याच्यामध्ये त्याला टाकूया. अशी भांडे बिंड झाली तर आमचे एक्स आर्मी मॅन दाखवा जरा दांडूक दाखवा. हा बघा दांडूक घेऊन फिरताय ते पण तम बरोबर की नाही. त्यांच्यासोबत एक हिस्सा झालेला आहे. एक हिस्सा त्यांच्यासोबत झाला आहे त्यामुळे ते आता एकदम असे शार्प राहतात सेफ्टी मध्ये दांडकं घेऊन. बस गेलेली आहे किया बाबा. हे आपले सगळे वाशीवाले दिसत आहेत. 43 त्या स्टेपनी चेंज करून झालंय आणि आपल्या भावांचं म्हणणं आहे की टायर गार होऊ दे त्यामुळं आपण पिस्ता खातोय. तऱ्हेने आपण मित्रांनो पोहोचलेलो आहे श्री साईबाबा शिर्डी महाराजांच्या इथे. हे बघा वरती श्री साईबाबा महाराज की जय हो. इकडे पण दिवाळी खूप जोरात आहे. नमस्कार गुड मॉर्निंग. शिर्डीमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्या मित्रांचं परिवारांचं. फेमस पोहे भेटतात इथं त्या ठिकाणी आलो आहे. टाईम बघा किती वाजलेत 4:27 झालेले आहेत आणि आपण आले पोहे खायला. शिर्डीचा बस स्टँड रस्सा पोहे. समीर शेठ आपले रस्सा पोहे खात आहेत आणि हा असा इथला नजारा आहे. आणि बस स्टँड शिर्डीचं खूप चांगल्या प्रकारे असं डेव्हलप केलेलं आहे. आणि आपले एक्स आर्मी मॅन पोहे खात आहेत. नमस्ते मेरे दोस्तो. आपण आपल्या गाडीचा टायर पंक्चर होऊन एवढं चांगलं आणि सुंदर असं प्रसंग म्हणजे एकदम छोटासा प्रसंग होता. येऊन पण आपण शिर्डीत पोचलो आणि नाश्ता करतोय बघा एकदम पद्धतशीर. तर
असे छोटे छोटे प्रसंग येत राहतात, त्यामुळे काय मोठ्यापेक्षा छोटा प्रसंग आलेला कधी पण चांगला असतो. पण त्या अशा अरे पण त्या काय हे नाही ती रील्स आहे ना सम्या, तुला तू बघितली ती रील? अरे खरोखर हाकतो रे, पाच तू बघितले का? तू बघितली रील? तू पण गावात सेम केक आणू, सेम संदेश तुझ्यासाठी. हा, संदेशच्या बर्थडेला सेम केक. तुला आतली क्रीम नाही खावलं तर हारलो नाही. चला आपण उठलो आता आणि मस्ती टाइम चालू. हे बघा हे कसे आमच्या इकडे बघा, हे बॉडीगार्ड बघा. हा कुठे गेलायस? गंगावणी कुठे? गंगावणी आर्मी ऑफिसर आलेले आहेत आणि हे म्हणतात तू एवढा टाइम बाथरूम मध्ये काय करत होता. याला काय माहिती आम्हाला, या प्रायव्हेट कॉल आला का आम्हाला किती वेळ लागतो. याला आम्ही अर्धा एक तास बाथरूम मध्ये बसणारी माणसं राव. काय माहितीये का? हे खरं सांग, तुला किती वेळ लागतो बाथरूम मध्ये? 7 ते 8 मिनिटं. आणि सगळ्या तुला बाथरूमला किती वेळ लागतो? आपल्याला भावांनो 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटं. दात घासतो बघा, संदेश दात बघायचे घासतायत. नमस्ते पब्लिक. आपण जाणार होतो 8 वाजता दर्शनाला, पण रात्री जरा थोडं टायर पंक्चर झाला, त्या गडबडीत आपल्याला झोपायला खूप लेट झालं. त्यामुळं आपण आत्ता जात आहोत दर्शनाला. आता वाजले आहेत 10:30 आणि आपल्या संदेश भाऊनी दर्शनासाठी बोलणं केलेलं आहे, त्यामुळे आपलं दर्शन होणार आहे अशी आपण अपेक्षा करू. नाही झालं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर आता मोबाईल तर आत घेऊन जाता येत नाही, पण दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला थोडेसे असे ते स्पॉट दाखवू आणि आपण परतीच्या प्रवासाला परत निघूया. तर चलो बाय बाय. हे सद्गुरू बाबांचे इथे मंदिर आहे, मस्त असे सुंदर असे. आणि आपले पोलीस आर्मी मॅन, एक्स आर्मी मॅन हे असे चालत आहेत बघा, कसे चालत आहेत बघा. आणि सम्या शेठ आणि हे दोघंजण बघा कसे येत आहेत एकदम निवांतामध्ये. डॉन डॉन म्हणतात, डॉन कसे आले एकदम तुफान. हा ठीक नाही? सुंदर असे इथले नजारे बघत बघत आपण खूप सुंदर असं हे फ्लॉवर बनवलेले आहे बघा. डिस्कस चालू आहे आणि बघा इथे साईचं दर्शन, लाईव्ह दर्शन चालू आहे. प्रोफाइलिंग मस्त दोस्तो. नमस्ते नमस्ते. आपले संदेश शेठ बघा कसे बसलेत. आणि तुम्हाला कसं वाटलं हॉटेलमध्ये राहून? मस्त वाटलं ना? हां बघा हॉटेल, इथे मॅनेजर असतात, हे काका असतात. तुम्ही स्कॅन केलं, त्यांना रिव्ह्यू दिलं काय, हे 2 बॉटल तुम्हाला फ्री देतात. खूप चांगल्या पद्धतीने असं बनवलं आहे यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या. आणि आपले सचिन शेठ बसले तिथं, एक्स आर्मी मॅन आहेत आपले. हे समीर शेठ बिझी आहेत फोनमध्ये, ठीक आहेत. खूप चांगल्या प्रकारे यांनी असं प्लॅन ठेवले. आम्ही आलो, तुम्ही पण या. खूप चांगले हॉटेल आहे. चलो बाय बाय. संदेश बघा आता कसं गार झालं, कसं गार झालं, आम्ही निघालो येता का, कसं गार झालंय बघा बघा बघा, गार झालंय. एकटाच पिणार. हे बघा हे बघा, चांगल्या प्रकारे हॉटेल आहे हे. तुम्हाला इथे पार्किंगची सुविधा पण उपलब्ध आहे. हॉटेल आनंद पॅलेस म्हणून आहे, खूप भारी पद्धतीने. प्लस आपली गाडी पण एकदम सुरक्षित राहते. पार्किंग आहे त्यांची
प्लस तुम्हाला गाडी धुवून पाहिजे असेल तर ते गाडी धुवून पण देतात, जशी आपली टकाटक केलेली आहे गाडी. म्हणजे गेली घाण स्वतःच बघा आता कसा पद्धतशीर मध्ये मॅटिंग चेंज करून येतोय, कसा करतो, काही सांडवतो, खायला घेतो, हा डोसा खातोय गाडी, इडली खातोय गाडी, आणि मग नंतर बोलतो घाण झाली गाडी. काय अरे चार्जरची पिन द्यायला गेलो याला कोणाला? अरे खोटा पण किती बोलतो, पचल असं तरी बोल. अरे काय शक्ती खातो संध्या, खोटा शक्ती कोण खातो वा. शिव्या देणं हा आमचा गुणधर्म. अशा तऱ्हेने आपल्या दादाला आवडले पेरू आणि सीताफळ. तर आपण घ्यायला आलोय काकांकडे. काका कशी दिली आपल्याला पाटी? 400 रुपये 400 रुपये किलोनी पाटी दिली आपल्याला, आणि आपण अख्खी पाटी घेतली. आपण 3 पाट्या दाखवतो तुम्हाला. सचिन शेठ स्वतः आणि संदेश शेठ स्वतः भरतायत स्वतः. अजून एक पिशवी द्या. कसे आहेत क्वालिटी? आदळले का गेलो ते एकदम क्वालिटी मध्ये, क्वालिटी माल. आता डोळा उघडला. हो मामा, हा हे घ्या. पेरू पण गोड आहे बरं का. गोड आम्ही पण गोडच बोलतो की तुम्हाला. पाट्या जर घ्यायच्या असतात घ्या. पुण्याला आपली सीताफळ घ्यायला थांबलोय आम्ही गाईच. कोण खाणार आहे का आमच्याकडे? फळं पडतात, सडतात माझी घरात. तो गेल्या दसऱ्याचा मोसम मी सध्या कधी खाल्लाय का मी? मग विचार करतो, आई खातच नाही अरे फळं काय. तुम्ही जमा करा, आम्ही जमा करतो, तुम्ही व्हिडिओ काढा. चालू आहे शेतकऱ्याकडली खरेदी आज. जमा खाऊ शकतो. तुम्हाला BM काय घेतलंय एवढी? असं 1 किलो बोचा म्हणून 1 2 3 4 5 शेट आहे माझी. किती 5 पैशावाला संदेश शेठ आहे. पैशावाला संदेश शेठ बघा, पैशावाला. तुम्ही शिर्डीला आल्यावर येता तुम्ही इथून सफरचंद वगैरे सगळे फळं घेऊ शकता, पेरू वगैरे चांगले पैशावाला संदेश शेठ, मस्त आहेत, मोठे मोठे. पैशावाला संदेश शेठ. समजत नाही काय सिंगल ठेवत्या. शॉप ओनर का तू? तू शॉप ओनर आहे का बा? म्हणजे पप्पा म्हणजे तू पण ओनर झालास ना मित्रा. हे बघा चाललेत शॉपिंग करून. ते टिक्की भरून ठेवल्या आम्ही. हे पाशाने घेतलेत आता. या तुम्ही खायला. हे तुला मी गुगल पे करून त्याच्या तुला आम्ही गुगल पे करतो. रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर आलात ना का आपल्या भाऊचं दुकान आहे. हा भाऊ आहे आपला. त्याच्याकडनं तुम्ही सीताफळ पेरू वगैरे घेऊ शकता. एकदम मस्त भावात देतो आपल्याला भाऊ, आणि तुम्हाला पण देणार. त्याचे पप्पा आहेत संदेश शेठ, पैशावाले आपले. त्यांनी शर्ट खराब केलाय बघा, हे बघा शर्ट खराब केलाय. काय करणार? कशी दिसते क्वालिटी? पैशाचा माज म्हणतात. पैशाचा माज आहे नुसता, माज. संजय दत्तचे भाऊ आहेत ना. हा, संजय दत्तचे भाऊ आहेत ते. समीर शेठचं म्हणणं आहे. आपण पेरू कधी खात नाही. मी नाही खात. तर एक पेरूला क्वालिटी 1 नंबर आहे, पण काही बघू नको तर एक खतरनाक आहे. आवडल्या तर आपल्या भावाकडनं घ्या तुम्ही. पेरू पण क्वालिटी आहेत. हे हायब्रिड पेरू नाहीत जास्त, एकदम मस्त. हे गावरान आणि हे हायब्रिड दोन्ही प्रकारचे पेरू आहेत. पण घेतले तर गावरान घ्या बस. चलो बाय बाय. आता आपण पेटूरामला शोधत जाऊया कुठं चांगलं हॉटेल भेटते का, आणि इथं जेऊया. चालेल. कसं दिसतं गॉगल नाद. हे दोघं पेरू खाण्यात बिझी आहेत, आणि
गंगावण्याला टेन्शन आलंय. थांबा दाखवतो तुम्हाला मी. गंगावण्याला फुल टेन्शन आलंय. फुल गाडीत उतरत नाही अजिबात. बायकोनी रट्टवलंय त्याला. गाडीत उतरायचं नाव घेत नाही अजिबात. उतरत नाही गाडीत. थोडे पुढे एकदा पुढे जातात फक्त. हो आर्मीवाले काय बरं ना कसं काय. समीर शेठ थांबा जरा. समीर शेठ येत आहे थांबा. आले बघा समीर शेठ. ए बंदूक बघा काय. बघा बंदूक कसे. ए बंदूक अच्छा घे ना. नको अंडा हे घे ना. हे घे गंगावणे. नजारा भावांनो नजारा बघा. हाय गाईज, कशा आहेत सर्व. खूप छान ट्रिप झालेली आहे आणि आम्ही चाललो आता घरी. खूप छान मोसम झालेला आहे. नमस्ते मेरे दोस्तो. आपले संदेश शेठ बोलत आहेत. तुम्ही ऐका ए जरा. अण्णा वे कैसा लगता रे अण्णा. अण्णा विलन लागतं विलन. आता आम्ही चाललोय घरी. खूप छान मोसम आहे. पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. दाट शक्यता आहे. आणि आता जेवायचंय. पेट जेवायचंय. भूक लागलेली आहे आम्हाला. घरी पोहोचणार 100%. इकडे गंगावण्यात आमच्या पाठीमागे करते धरते अध्यक्ष खजिनदार युनिमॉन. ते मजेतच असणार कारण का सर्वांना लागलेल्या आहेत दीपावलीच्या सुट्ट्या. आणि त्यामध्ये आम्ही दीपावली सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेलो शिर्डीला. मस्त मजा केली. गाडी बिडी पंक्चर झाली. मजा केली. 11-12 वाजता उठलो. दर्शन घेतलं VIP. आणि आता चाललोय घरी. सीताफळ पण घेतले एवढे ना. आता तुम्ही बघू शकता. तुम्ही सीताफळ तुम्ही बघितले सीताफळ. आम्ही गॉगल पण घेतलाय ओरिजिनल रेबॅन. 10 वर्ष गॅरंटी 10 वर्ष वॉरंटी. अशी कुठलीच कंपनी देऊ शकत नाही. गॉगल आहे. कैसा लगता रे मी अण्णा. देख अण्णा. आमच्या पाठीमागे आहेत आमचे युनिमॉन सोसायटीचे खजिनदार अध्यक्ष. आणि सेंटरला आहेत आमचे PA साहेब. नमस्कार. ते फक्त नमस्कार करतात. चमत्कार काय करत नाहीत. चमत्कार दाखवा जरा आम्हाला. कमी नाही आपल्याला हवेची पण. आता उद्या दिवाळीची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्या पहिली पाठ आहे. सर्वांनी लवकर उठा. मस्त दिवाळीचा आनंद घ्या. फटाके कोणाला कमी पडले असतील तर मला फोन करा. मी घरपोच करेल. टेन्शन घेऊ नका. लँडलाईन नंबर आहे 002-662. ओके. टेन्शन घेऊ नका. असतोय हा पण तुम्ही मस्तीवारी घेऊ नका. सिरियसली बोलतोय. फटाके कमी पडले असतील तर दिलेल्या नंबरवर बिंदास कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला होम डिलिव्हरी फटाके देण्यात येतील. टेन्शन घेऊ नका. आणि सर्वांना दिवाळीचा फराळ बिराळ जरी कोणी केला नसेल घरी तरी आम्ही आणलंय. टेन्शन दिवाळी लाडू आज पाहिजे असेल कोणाला शिर्डीच्या प्रसादाचे ते पण सांगा. लँडलाईन नंबर आम्ही एकदा दिलेला आहे. दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. तो रिपीट केला जाणार नाही. ठीक आहे. नमस्ते मेरे दोस्तो. आता आपण पोचलोय कर्जतला. फायनली आपलं दर्शन मस्त झालंय. सगळं मस्त झालंय. आणि येऊन आपण कर्जतला पोचलोय. आपल्या कर्जतमधली श्रीरामाची मूर्ती. आणि परत भेटूया आपण नेक्स्ट प्लॅनला. नेक्स्ट डेस्टिनेशनला. कुठेही असेल असं अचानक भयानक प्लॅन होतील आमचे. समीरला आपण आता ड्रॉप केलंय. आता आपण पहिले ड्रॉप करतोय सचिनला. मग आपण ड्रॉप करणार आम्हा तिघांना. सँडी करण भाई सँडीच्या अंडी झाल्यात. अंडी अशा तऱ्हेने आपण आता घरी पोचलोय. आणि आता आपण जातोय. सगळ्यांना सोडतोय. दिसत नाहीत असं दिसलं. बाय 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 बाय.
टाटा. धन्यवाद. परत भेटूया आपण. प्रवास झाला. बाय बाय. चलो बाय बाय. मला कामाला मी पण लागणार आहे लाईटच्या मागला. हे चाचा उद्या जाऊ आपण ट्रेंटला. चलो जा रे, सावकाश जा. हो समज जायचे दुबईला आता. सजवाला जोडला. आता आम्ही 3 जणच राहिलोय. संदेश शेठ आणि चलो टाटा. भेटूया परत आपण. नेक्स्ट प्लॅन होईल तेव्हा आपण भेटणार नक्कीच. मोठा टाकू झाला असेल आपला. हाँ मग बच्ची पार्टी लोग क्या कर रहे रे. ए धर बरेला गाडीत भर. किडनॅप